मंगळवेढ्यातील 24 गावांचा लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार व कर्नाटकला जोडण्याची मागणी। मंगळवेढा तालुक्यातील कायम दुष्काळी 24 गावांनी येत्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकणे व लोकसभा आचारसंहिता पूर्वी निर्णय नाही घेतल्यास 24 गावांना कर्नाटकला जोडण्याची मागणी एकमताने 24 गावच्या बैठकीत ठरावाने करण्यात आली। मंगळवेढ्यातील दुष्काळी 24 गाव पाणी संघर्ष समितीचे निमंत्रक कृषी भूषण अंकुश पडवळे यांनी आपल्या मनोगतात 2009 ला लोकसभा निवडणुकीवर टाकलेला बहिष्कार व त्यातून मंगळवेढा उपसा सिंचन योजनेचा मार्गी लागलेला विषय 15 वर्ष सगळ्या पक्षांचे सरकार येऊनही आमची योजना मार्गी लागली नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर आक्रोश आहे। सरकारने लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी मंगळवेढा उपसा सिंचन योजनेची कॅबिनेट पुढे मंजुरी व निधींची तरतूद नाही केली तर येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला। तसेच लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी मंगळवेढा उपसा सिंचन योजनेचा प्रश्न मार्गी नाही लागल्यास आचारसंहिता जाहीर होईल त्याच दिवशी 24 गावातील लोकांना कर्नाटकमध्ये मागणीचा ठरावही एकमताने करण्यात आला। यावेळी लेंडवे चिंचोळीचे सरपंच समाधान लेंडवे, आंधळगावचे शहाजान लवाजी लेंडवे, भीमराव मोरे, शहाजान पटेल, श्रीपती चौगुले, दिनेश लुगडे, विनायक माळी सह 24 गावातील शेतकरी व महिला शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या दृष्टीने आपण सगळ्यांनी सावध राहावं। पुढच्या काळात आंदोलन मी एकटा निर्णय घेणार नाही, पहिल्यांदा मी सांगतो सगळ्यांच्या समोर 24 गावच्या सरपंचाला विचारल्याशिवाय आंदोलनाची कुठलीही दिशा ठरली जाणार नाही, लक्षात घ्या। त्या 24 सरपंचाला मला द्यायचं नंतर, बरोबर आहे? कारण या कोर कमिटीचे सगळे मेंबर असतील 24 गावचे सरपंच, लक्षात घ्या। तर त्या दृष्टीने पुढच्या काळात कुणीही काही गैरसमज पसरू दे, लक्षात घ्या। माझी 35 एकर शेती आहे आणि माझ्या 35 एकराला जर पाणी आलं मी 2 कोटीचं उत्पादन काढेल, ह्याच्यापेक्षा मला अजून कोण किती देणार पैसे? सर कोण देईल पैसे मला? 2 कोटी देतील का?